समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस येथे नगर परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारीत नगराध्यक्ष व 15 नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली आहे। 1349 इतक्या प्रचंड मताधिक्याने काँग्रेस पक्षाच्या संजीवनी सुहास पुदाले यांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ पडली आहे। काँग्रेसच्या या यशामुळे आमदार डॉ. विश्वजित कदम पलूस तालुक्यात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व अबाधित राखण्यात यशस्वी झाले। तब्बल 9 वर्षांनंतर संपन्न झालेल्या पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या निवडणुकीच्या अनुषंगाने नगराध्यक्ष पदासह 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी करीत ताकदीने प्रचार केला होता। त्यामुळे अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीच्या निकालाविषयी सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती। रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला। यामध्ये जोरदार मुसंडी मारीत काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ संजीवनी सुहास पुदाले या तब्बल 1349 मतांनी विजयी झाल्या। त्यामुळे बहुचर्चित असलेल्या पलूस नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावर काँग्रेस पक्षाने शिक्कामोर्तब केले। त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे तब्बल 15 नगरसेवक या निवडणुकीमध्ये निवडून आले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 4 जागांवर तर भाजपने 1 जागेवर विजय मिळवला। प्रचारादरम्यान पिछाडीवर पडलेल्या काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारल्याने पलूस तालुक्यामध्ये पुन्हा एकदा आमदार डॉ. विश्वजित कदम यांचे वर्चस्व असल्याचे दिसून आले। विजयी उमेदवारांची नावे जाहीर होताच पलूसमध्ये सर्वत्र गुलालाची उधळण करीत डॉल्बीच्या निनादात जल्लोष करण्यात आला। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेचे निकाल हे जाहीर झालेले आहेत। त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील माझ्या मतदारसंघातील पलूस नगरपालिकेचा निकाल हा नुकताच जाहीर झालेला आहे आणि मला आनंद होतो आणि की पलूस नगरपालिकेवर पुन्हा एकदा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचारांचा वारसा हा कायम पलूसच्या जनतेने ठेवलेला आहे आणि पलूसचे नगराध्यक्ष हे काँग्रेस पक्षाचे हे विजयी झालेले आहेत आणि एकूण 20 नगरसेवकांपैकी 15 नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचेही विजय या ठिकाणी झालेले आहेत। मी पलूस शहरातल्या सर्व नागरिकांचे आणि सर्वसामान्य लोकांचे मनापासून या ठिकाणी आभार मानेन की पुन्हा एकदा त्यांनी माझ्यावर, कदम कुटुंबावर, काँग्रेस पक्षावर हा विश्वास दाखवलेला आहे। त्याचबरोबर जे कार्यकर्ते आणि जे उमेदवार गेले 25 दिवस, 1 महिनाभर या निवडणुकीमध्ये मनापासून राबले अशा कार्यकर्त्यांचेही मी मनापासून या ठिकाणी आभार मानेन आणि हा जो विजय आहे हा स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांना आणि त्याचबरोबर स्वर्गीय वसंतराव पुदाले दादा असतील, स्वर्गीय खाशाबांना असतील, स्वर्गीय गुंडादाजी असतील, स्वर्गीय अमरभाऊ इनामदार असतील, स्वर्गीय राजाराम सदामते असतील, या सगळ्यांना हा विजय मी या ठिकाणी अर्पित करतो। धन्यवाद। कदम साहेबांची प्रेरणा माननीय बाळासाहेब कदम आणि महेंद्र पलाड यांनी पलूसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना हाताशी घेऊन विकास कामांच्या जोरावर काँग्रेसची ही निवडणूक लढवली आणि जनतेने सुद्धा सर्वांच्यावर विश्वास ठेवून अतिशय चांगले उमेदवार असल्यामुळे नगराध्यक्षासह 15 उमेदवार काँग्रेसचे निवडून दिले। हा विकास कामाचा विजय स्वर्गीय वसंतरावजी पुदाले दादा, स्वर्गीय गुंडादाजी, स्वर्गीय खाशाबांना, स्वर्गीय अमरभाऊ इनामदार, स्वर्गीय राजाराम सदामते बापू यांच्या प्रेरणेनं आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली पलूस शहराचा विकास चांगल्या पद्धतीने करू आणि सर्व मतदारांनी हा जो विजय दिलेला आहे त्या विजय दिल्याबद्दल शतशः सगळ्यांचे आभार मानतो। पलूस नगर परिषदेचा निकाल जाहीर झाला आणि या निकालामध्ये नगराध्यक्ष प्लस 15 नगरसेवक असे 16 जणांना पलूसच्या जनतेनं बहुमतानं निवडून दिलं। त्याबद्दल मी पलूसच्या जनतेचा आभार मानतो। तसेच या इलेक्शनमध्ये पलूस तालुक्यातील सर्व काँग्रेस प्रेमी तसेच विशेष करून विश्वजित कदम साहेब, महेंद्रप्पा आणि सर्व प्रमुख नेते मंडळीने काँग्रेससाठी चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळं हे चांगलं भव्य असं यश मिळाले आणि त्यामुळं मी या सर्वांचा सततचे आभारी आहे। खासदार विशाल पाटील यांनी यासाठी चांगले श्रम घेतलेले आहेत, त्यांना आभार मानतो। पुढच्या 5 वर्षात नक्कीच खासदार विशाल पाटील साहेब, आमदार विश्वजित कदम, महेंद्रप्पा आणि सर्व काँग्रेसच्या माध्यमातून या पलूसचा चांगल्या पद्धतीने विकास आम्ही घडवून आणू। सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन एवढी या ठिकाणी व्हायची।
2025 चे पलूस नगरपालिकेचे इलेक्शन आणि त्यामध्ये सहभागी असणारे सगळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, उमेदवार, नगराध्यक्ष आणि की ह्या सगळ्यांचं जे आराध्य दैवत कैलासवासी पत्रकारावजी कदमदादा आणि वसंतरावजी पुदाले दादा असे ज्येष्ठ नेते सगळे आणि आम्हाला नवीन पिढीला, नवीन लोकांना मार्गदर्शनाने ताकद देणारे आमचे विश्वजित कदमसाहेब, महेंद्र अप्पासाहेब अशा लोकांच्या या माध्यमातून इलेक्शन केलं गेलो. आणि खरं तर बाळासाहेबांनी अगदी घरची म्हणा आपला प्रचार यंत्रणा राबवली आणि त्यांच्या आशीर्वादानं ह्या कैलासवासी वसंतरावजी पुदाले दादा असतील, पत्रकाराव कदमसाहेब असतील, आणखी काय गुंडाबाई असतील, अशांना दळवी असतील, त्यांच्या आशीर्वादानं जे आज उमेदवार निवडून आले त्या उमेदवारांनी या जनतेची सेवा भविष्यकाळात करावी आणि मी सुद्धा त्यात एक उमेदवार आहे. तर नगरपालिकेला एक चांगली शिस्त लावावी. पल्लू जनतेनं मला आशीर्वाद दिले. त्या जनतेचं मी खरंच कमी राहिलं आहे. चांगल्या पद्धतीनं काम नमस्कार. त्यांनी जो मला आशीर्वाद दिला नगराध्यक्ष पदासाठी जी निवडून मला संधी दिली संधीचं मी नक्की सोनं करून दाखवणार आहे. ह्या जनतेची मी सेवा करून दाखवणार. धन्यवाद. थँक्यू. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.